जळगावमधल्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव इथं 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलंय। आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। मृत मुलगा कालपासून बेपत्ता होता आणि आज सकाळी एका काटेरी झुडपात त्याचा मृतदेह आढळला। मुलाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले असून गुप्तधनासाठी मुलाचा नरबळी दिल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे। जळगावमध्ये आपण बघतोय गुप्तधनासाठी एका लहानग्याची हत्या करण्यात आली असा आरोप होता। रिंगणगाव इथं 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली असा आरोप करण्यात आला होता आणि म्हणूनच इथं रास्ता रोको करण्यात आला होता। जोरदार निदर्शनं करण्यात आली होती। आरोपींना तातडीनं फाशी द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे। गुप्तधनासाठी या मुलाचा नरबळी घेतला गेला असा आरोप या संतप्त ग्रामस्थांनी केलेला आहे। आरोपींना अटक करा आणि फाशीची मागणी द्या यासाठी म्हणून गावकरी आक्रमक झाले। जळगावच्या एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली। कालपासून हा मुलगा बेपत्ता होता आणि आज काटेरी झुडपात त्याचा मृतदेह आढळला। संतप्त ग्रामस्थांकडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आरोपींना अटक करा आणि फाशी द्या अशी मागणीही करण्यात आलेली आहे। यावेळेस वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या। काटेरी झुडपात या मुलाचा मृतदेह फेकून देण्यात आला होता। त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा मृतदेह काटेरी झुडपात फेकून देण्यात आला होता। कालपासून हा मुलगा बेपत्ता होता आणि आज हा मुलगा सापडल्यानंतर मात्र गावकरी आक्रमक झाले, संतप्त झाले। गुप्तधनासाठी नरबळी या मुलाचा दिला गेला असा आरोप आहे। तर आमचे प्रतिनिधी आल्हाद जोशी आपल्यासोबत यावेळेस फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती, सध्याचं वातावरण काय आणि हा जो रास्ता रोको झालेला आहे पोलीस इथे पोहोचल्याचं दिसतंय, काय सद्यस्थिती? तर रिंगणगाव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा हत्या झाल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अचानक दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत सर्व संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे वाहतुकीच्या मोठ्या रांगा राष्ट्रीय महामार्गावर लागल्या होत्या। अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोटे, तहसीलदार प्रदीप पाटील यांनी त्वरित आंदोलनस्थळी गाव घेतली आणि आंदोलकांशी चर्चा करून सर्व संशयितांना आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुमारे 1 तासानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। आल्हाद, या प्रकरणी अटकेत किती आरोपींना अटक केलेली आहे का? या संदर्भात काही माहिती? आरोपी नेमके कोण होते? 4 ते 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, पण अजून अधिकृत त्याची माहिती त्यांनी दिलेली नाही। पण सायंकाळपर्यंत सर्व आरोपी निष्पन्न होतील असे पोलिसांनी सांगितले। बिलकुल, धन्यवाद आल्हाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय अल्पवयीन मुलाची गुप्तधनासाठी हत्या करण्यात आली, नरबळी देण्यात आला असा आरोप यावेळेस ग्रामस्थांनी केलेला आहे आणि इथं रास्ता रोको करण्यात आलाय। 14 वर्षांचा हा मुलगा कालपासून बेपत्ता होता आणि आज त्याचा मृतदेह काटेरी झुडपामध्ये आढळला। यावेळेस त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचं स्पष्ट झालेलं आहे।